जिजा मातेच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ होता. किती महिन्याचा? 7 महिन्याचा. तेव्हा जिजा मातेला एका बाईने विचारलं, म्हणे जिजा माता तुमच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ आहे, तुम्हाला कसं वाटते? तर जिजा मातेने उत्तर दिलं होतं, माझ्या पोटात 7 महिन्याचा गर्भ आहे, मला उंच घोड्यावर बसा वाटते, हातात तलवार घ्या वाटते आणि रणांगणावर जाऊन शत्रू सोबत युद्ध करावं वाटते म्हणे. ते सांगणारी जिजा माता होती, जिले गर्भवती असताना हातात तलवार घेऊन रणांगणावर जाऊन शत्रू सोबत युद्ध करावं वाटते. कारण ग्रामगीतेत महाराज लिहितात, मातेच्या स्वभावे पुत्राची घडण, त्यात उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन, स्त्रीच्या तेजावर पुरुषाचे मोठेपण, ऐसे आहे विद्या गुरुनी थोर, आदर्श मातेचे उपकार, गर्भापासून संस्कार तिचे बालकावरी. जिजा मातेने वाटत होतं घोड्यावर बसाव, तलवार घ्याव आणि शत्रू सोबत युद्ध करावं. गर्भवती असताना मी गावातल्या बाईला विचारलं, त्याही काकूच्या पोटात 6-7 महिन्याचा गर्भ होता. म्हणलं काकू तुले कसं वाटते हो? ते बाई म्हणे महाराज मला माती खाऊशा वाटते. दुसऱ्या बाईने विचारलं तुले कसं वाटते हो? ते म्हणे मला शेणाच्या गौऱ्यान राखुंडी दावा वाटते चुलीची, म्हणून तिचं पोट भीतीचा चुना खरवडू काढते तंबाखू घोटते. तुका म्हणे अर्जुना खावे तंबाखू चुना, तोची भक्त जाना वाजुना.